नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत IBPS PO प्रिलिम एक्झाम. त्यामधील क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा टॉपिक 4 डेटा इंटरप्रिटेशन त्याला आपण DI म्हणतो. याआधी आपण टॉपिक फर्स्ट मध्ये सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन पाहिले, सेकंड टॉपिक आपण नंबर सिरीज पाहिले, थर्ड टॉपिक क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिले. आज आपण फोर्थ टॉपिक म्हणजे DI पाहतो. तर तुम्हाला माहितीच आहे DI चे मेजर 5 ते 6 प्रकार आहेत. यामध्ये फर्स्ट टॅब्युलर DI, सेकंड बार ग्राफ, थर्ड है लाइन ग्राफ, फोर्थ है पाई चार्ट, फिफ्थ है कैसलेट DI आणि सिक्स्थ आहे मिक्स DI. हे मेजर 6 टॉपिक आहेत DI चे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट नंबरचा टॉपिक टॅब्युलर DI पाहणार आहोत. तर DI साठी आपल्याला बेसिक गोष्टी माहित पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट पर्सेंटेज या बेसिक गोष्टी, त्यामुळे तुम्ही इझिली आणि शॉर्टकटली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही कमी वेळामध्ये. त्यामध्ये पर्सेंटेज म्हणजे इन्क्रीज डिक्रीज हे माहित पाहिजे. सेकंड रेशियो आणि प्रपोर्शन्स, थर्ड है एवरेज, फोर्थ है कंपैरिजन एंड डिफरेंस, फिफ्थ है फ्रैक्शन परसेंटेज एंड फ्रैक्शंस. फ्रॅक्शन विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन माहित नाही त्यांनी आमच्या आधीचा व्हिडिओ पहा, त्यामध्ये आम्ही पूर्ण फ्रॅक्शन्स आणि पर्सेंटेज समजून सांगितले आहे. आणि सिक्स्थ आहे क्यूब्स आणि स्क्वेअर्स. या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत म्हणजे तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर पाहूयात आपण डायरेक्ट क्वेश्चनच आता. यामध्ये टॅब्युलर DI मध्ये तुम्हाला प्रोडक्ट सेल ऑफ 5 शॉप दिलेत. 5 प्रोडक्ट ABCDE आणि शॉप 1 शॉप 2 3 4 5 अशा शॉपची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपले लेटेस्ट व्हिडिओ मिळत राहतील. यामध्ये आपण IBPS PO पूर्ण प्री आणि मेन एक्झाम कव्हर करणार आहोत. त्यानंतर RRB पण एक्झाम आपण कव्हर करणार आहोत. तर पाहूयात फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ युनिट्स of product C sold by all shop together? Units of product C all shops. Okay. 5 4 5 6 7 5 575. तर option B is correct answer. The total number of units of product C sold by all shop together is 575. Next question. Which shop sold the highest total of units all product combined? तर आपल्याला रोजचे ऍडिशन करावं लागेल की कंबाईन प्रोडक्ट कुठल्या शॉपने हायेस्ट सोल्ड केले ते पाहण्यासाठी. तर बघा हे 200 300 300 150 450 200 300 400 450 आणि 70 520.
160 200 280 330 430 425 200 330 330 आणि हे 10 150 330 आणि 150 480 बघा 180 हे 200 आणि 140 340 नीचे पण 520 तर हायेस्ट प्रोडक्ट कुठून सॉल्व केले यामध्ये हायेस्ट 520 हा पण आहे शॉप 2 आणि शॉप 5 सेम प्रोडक्ट सोल्ड केले म्हणून ऑप्शन शॉप नंबर 2 and 5 शॉप 2 and 5 दोन्ही आणि ऑप्शन ई म्हणून ऑप्शन ई करेक्ट आहे हे दोघांनी सेम प्रोडक्ट सॉल्व केलेले आहे थर्ड क्वेश्चन पाहूया व्हॉट इज द रेशियो ऑफ टोटल सेल्स ऑफ प्रोडक्ट ए टू प्रोडक्ट डी अक्रॉस द ऑल शॉप A to D sales of product A to product D all shops A हा आणि D या दोघांचा रेशिओ तर ऍडिशन करून घ्या 0 4 आणि 3 7 3 7 14 4 चाल 1 640 D चे बघा 190 290 290 380 आणि 480 475 याचं टोटल याचं 475 आता आपल्याला रेशिओ विचारलाय तर इथे लिहून घ्या 640 डिवाइड बाय 475 दोन्ही संख्येला 5 ने डिवाइड करूया 5 1 5 14 5 2 10 4 उरले 5 8 40 5 9 45 2 5 5 25 95 आणि 128 95 बघूयात ऑप्शन मध्ये हा 128 95 so ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात फोर्थ If selling price of product is 20 rupee per unit, what is the total revenue earned from E by shop 2 and shop 5 together? Product E 200 रुपये per unit, shop 2 and 5 in shop 2 and 5 70 आणि 75 असे प्रोडक्ट विकलेले 2 आणि 5 ने तर हे शॉप 2 70 प्रोडक्ट विकले 200 रुपये पर युनिट किती झाला याचं मल्टिप्लिकेशन 7 2 14 14000 शॉप 5 ने 75 प्रोडक्ट विकले 200 रेट ना तर आता 150 म्हणजे 15000 तर काय विचारलं क्वेश्चन मध्ये व्हॉट इज द टोटल रेव्हेन्यू म्हणजे दोघांचं ऍडिशन 14000 आणि 15000 29000 तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर लास्ट क्वेश्चन पाहूयात in shop 3 what is percentage of units product C out of total products sold product C in shop 3 what is the percentage
of units of product C, shop 3 out of total sold. Okay. शॉप 3 चे टोटल प्रोडक्ट बघा 180 160 180 सॉरी 280 याचा आपण ऑलरेडी हे केले 425 टोटल तर सी 120% विचारले तुम्हाला 100 न मल्टिप्लाय करा 20 5 ने डिवाइड करू 45 40 आता 25 परत 5 न 5 1 5 5 7 35 ला डिवाइड करू 5 2 10 5 4 20 तर 24 48 डिवाइड बाय 17 34 म्हणल्यावर किती उरतील 8 सॉरी 14 आणि हे 0 17 8 36 136 4 उरले 12 नाही पॉइंट 17 2 34 आणि 6 17 51 28.23% ऑप्शन मध्ये बघा 28.23 म्हणजे नाही 28.20 अप्रॉक्सिमेटली आन्सर हेच आहे तर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर मित्रांनो यामध्ये आपण खाली इथं सोल्युशन पण दिलेले आहेत तुम्हाला काही जर तुम्हाला डाऊट वाटला तर इथे तुम्ही सोल्युशन चेक करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात आपण DI चा दुसरा टॉपिक बार ग्राफ किंवा लाईन ग्राफ त्यामध्ये दोन्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू थँक्यू